नमस्कार मंडळी, माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहे केंजळगड एक्सप्लोअर करण्यासाठी। ह्याआधीही आलो होतो आपण एकदा लास्ट टाईम, त्याला खूप दिवस झाले। त्यावेळेस हे मंदिर ओपन होतं, केळणजाई मातेचं मंदिर आहे। इथं आपल्याला हे छोटंसं बेस विलेज लागतं, वस्ती आहे। त्या वस्तीच्या इथे हे केळणजाई मातेचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं। ही तुम्हाला शाळा दिसेल, छोटीशी शाळा। ह्या शाळेच्या बॅक साईडने आपल्याला ह्या केंजळगडावर जाण्यासाठी रूट आपल्याला पाहायला मिळतो। तर आज आपण पुण्यावरनं निघालो होतो। आज आहे गुढीपाडवा। शक्यतो तुम्ही हा व्लॉग नंतर पाहत असाल। नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्षाची सुरुवात आपण रायरेश्वर आणि केंजळगडाच्या ट्रेकने केलेली आहे। आणि माझ्यासोबत आहे, तुम्ही हिला आधी पण पाहिलेला असेल, सुकलेला बोंबील अक्षय आणि स्नेहा। लास्ट मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असेल हिला। काय बोलली, काहीतरी बोलली ती। कुडूगड आणि मानगड फोर्ट केले होते लास्ट टाइम ट्रेकला। पण शाळेच्या बॅक साईडने रस्ता आहे, इथून पण तर आपण इथून जाऊया। तर आता आपण येऊन पोचलोय। पहिला पठारी प्रदेश आहे किल्ल्याचा। बॅक साईडला तुम्हाला केंजळगड दिसत असेल, तसेच ह्या साईडला धुक्यात जो दिसतोय इथं फेंट दिसत असेल एकदम, तो आहे रोहिडा किल्ला, रोहिडेश्वर। त्यानंतरनं इथं तुम्हाला नवरा नवरीचे डोंगररांग दिसत असेल। त्याच्यानंतरनं इथं जे स्मॉल दिसतंय स्क्वेअर, तो आहे कमळगड। त्यानंतरनं हा समोर दिसतोय तो आहे रायरेश्वर पठार। आणि ह्या केंजळगडवरनं पलीकडं अजून पांडवगड किल्ला वगैरे अजून जे किल्ले आहेत ते किल्ले दिसतात। तर हा किल्ला ह्याच्या पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर वरंधा घाट आहे, निराळा देवघर डॅम। त्यानंतर लेफ्ट साईडला हा बॅक साईडला दिसतोय कमळगड आहे बॅक साईडला। त्याच्या खाली हा दिसतोय तो आहे धूम लेक। आणि ह्याच्या पलीकडच्या साईडला आहे भाटघर डॅम। म्हणजे ते रोहिडा दिसतोय ना, त्याच्या त्या साईडला आहे भाटघर। हा बरोबर मधल्या डोंगर रांगेवर हा किल्ला वसलेला आहे केंजळगड। पलीकडे आहे महाबळेश्वर डोंगर रांग, जी बॅक साईडला दिसते। ही आहे मधली डोंगर रांग। पलीकडे आपल्याला रोहिडेश्वर किल्ला दिसतो, त्याच्या पलीकडे पुरंदर वगैरे आहेत, राजगड ह्या साईडला, ह्या पलीकडच्या साईडला राजगड तोरणा। तर एवढे सारे किल्ले आहेत। आणि आहे खाली धोम धरण, हे पूर्ण धोम लेक आहे। तिकडून त्याचं बॅकवॉटर आहे पूर्ण तिथपर्यंत। ह्या कमळगडला आहे ते ह्या डोंगराच्या पलीकडनं जायला वाटे। किल्ल्याच्या त्या साईडला एक छोटीशी गुहा पाहायला भेटते। इकडून वाट आहे, पण ती वाट खूप अशी निसरडी आहे। त्यानंतर ना इथं आपल्याला एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला भेटते, आणि ह्यामध्ये पाणी नाही आहे। त्यानंतर ना इथं पण एक खळगा आहे, शेकोटे वगैरे बनवण्यासाठी यूज करू शकतो आपण। ह्यात पावसाळ्यात ह्यात पण पाणी साठत असेल। आपल्याला इथं खोलीचे अवशेष दिसतात, ची चौकी वगैरे इथे असू शकते। तर हा उंबरा आहे, हा दरवाजा, आणि हे चौतऱ्यांचे अवशेष आहे। किल्ल्याचं असं रांगडं रूप पाहायला भेटतंय सह्याद्रीचं। आणि इथून वाट आहे सरळ पुढे जायला। तर आम्ही एकदा लास्ट टाइम आलो होतो, अशी वाट एवढी निसरडी होती ना। आता जर तुम्ही नीट पाहिलं ना, इथं थोडंसं खोदलेलं आहे कडेनी, आणि प्रॉपर वाट बनवलेली आहे। इथं साईडला माती थोडीशी ढकलून दिलेली आहे बघा, प्रॉपर असं स्ट्रेट रस्ता बनवलेला आहे। कारण त्यावेळेस आलो होतो तेव्हा चांगलं आठवते, खूप वाट अशी निसरडी होती। आज गुढीपाडवा आहे, खाली वस्ती आहे, खूप अशा गुढ्या उभारलेल्या दिसतात आहे पण आणि इथे आपल्याला तटबंदी पाहायला भेटते। इथे तटबंदी ढासळलेली पाहायला भेटते, त्यावेळेस इथं पूर्णपणे अशी तटबंदी असेल। तर पुढे गेलं की इथं महादरवाजा लागेल आता आपल्याला। इथं पायऱ्या आहेत, आणि हा आपल्याला दिसतोय तो आहे पहिला महाप्रवेशद्वार। तर हे आहे पहिलं महाप्रवेशद्वार। साईडची बाजू आता ढासळलेल्या अवस्थेत आहे। एक साईड आपल्याला पाहायला भेटते
जिथं पहारेकरांची देवडी अजूनही आत्ताच्या काळात शाबूत आहे. तो वरचं पूर्णपणे ढासळलेलं आहे आणि कमानीचं दगड इथं पडलेले. तर ही आहे पहारेकरांची देवडी आणि आपल्याला पायऱ्या अजून सुस्थितीत पाहायला भेटतात. तर हे होतं पहिलं महाप्रवेशद्वार. तिथून पुढे आता आपण आलोय. हे आताचं मागं महाप्रवेशद्वार होतं. इथे हे पाहून वरती आलं की लेफ्ट साईडला इथं गुहा आहे. ही गुहा पाहूया आणि त्यानंतर इथून पुढे आपण किल्ल्याकडे वरती जाऊया. तर ही आता गुहा पाहू आपण. तिकडं वरती आहे किल्ल्याकडं, इथं गुहा आहे. गाईज आता आम्ही आज जाणार आहोत. उज्जे चल पुढं. इथं टेंट वगैरे लावला असेल, त्यावेळेस स्टे वगैरे केलंय, चूल वगैरे केलेलं दिसतं. ते थंड वाटतंय बघ किती. हे मधमाशा नाहीत ना? नाही रे, ते चिलटेट आहे. चावले तर लागन. अरे इथे काहीतरी मिळेल. नको नको, मागे या अक्षा. माशा भरपूर आहेत. आवाज कसला ते माशांचा. चला हे बाबा चावायच्या. चलो गाई, चलो बाहेर चलो. काहीतरी गुहेच्या आत मेलेलं आहे. खूप अशा माशा तिथं जमा झाल्यात. माशांच्या आवाजाने मधमाशांचा आवाज कसा येतो तसा आवाज येतोय. घाबरून आम्ही बाहेर आलो. मधमाशा चावले तर घरी जायची पंचायत होईल. तर आता आपण जाऊया किल्ल्यावरती. आपल्याला इथे जसं हडसर वगैरे जुन्नरमध्ये जे किल्ले आहेत, कातळात कोरलेल्या पायऱ्या वगैरे, महादरवाजा, तशा आपल्याला इथं कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात. हा किल्ला 1648 मध्ये विजापूरच्या आदिलशहाने जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई आणि भोर भागातील सर्व किल्ले जिंकले होते, परंतु 1674 पर्यंत त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. चिपळूण मोहिमेवर असताना महाराजांनी ह्या किल्ल्यावर अचानक हल्ला करून हा किल्ला जिंकून घेतला. ह्या लढाईत सैन्याचे प्रमुख गंगाजी विश्वासराव किर्दत यांना हल्ल्यात मारण्यात आले होते आणि 24 एप्रिल 1674 रोजी हा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. कडची जी तटबंदी आहे ती आत्ताच्या स्थितीमध्ये ढासळलेली आहे. त्यानंतर तिथून पुढे आल्यानंतर आत्ता सध्या दुसरं महाप्रवेशद्वार इथं नाही आहे, पडलेले अवस्थेत आहे, सगळं ढासळलेलं आहे. आपल्याला इथं त्याचा उंबरा पाहायला भेटतो आणि इथं पाणी जाण्यासाठी व्यवस्था आहे त्या काळाची. ज्यावेळेस किल्ल्यावर भरपूर असा पाऊस होत असेल तर इथून पाणी निघून ह्या मार्गाने असं खाली जात असेल. तर हे दुसरं महाप्रवेशद्वार होतं त्या काळी, पण आता सध्या ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून पुढं पण पायऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. इथं पायऱ्या आहेत, आता सध्या सगळं ढासळलेलं आहे. इथं पण तटबंदी आहे वरची, तर ही पण आत्ता ढासळलेल्या स्थितीत आहे. आपण जाऊया किल्ल्याच्या वरती. तुम्हाला इथं ठिकठिकाणी सगळे पायऱ्यांचे अवशेष, पायऱ्यांचे जे दगड आहेत ते ढासळलेले पाहायला मिळतील. आता सध्या किल्ल्याची स्थिती खूप बिकट आहे. तर आता आपण वरती जाऊया. इथं पहा, इथं पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात. ते किल्ल्याला गडसंवर्धनाची खूप गरज आहे, नाहीतर त्या काळात आपल्याला ज्या 2-4 पायऱ्या पाहायला भेटतात त्या पण पाहायला भेटायच्या नाही. तर इथून आत्ता आपण वरती आलो. इकडं आपला स्वराज्याचा भगवा ध्वज आपल्याला पाहायला भेटतो. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा किल्ल्यावर पूर्णपणे गवत वाढलं होतं, काही दिसत नव्हतं. तर हे किल्ल्यावर आपल्याला इथं मंदिर पाहायला भेटतं. आता सध्या चौथऱ्यांचे अवशेष इथं आपल्याला पाहायला मिळतात. तिथं मेन मंदिर आहे आणि इथंही आपल्याला मंदिराचे अवशेष पाहायला भेटतात. तर मला वाटतं हे जे वीट वगैरे आणून ठेवलेले आहेत, लाल दगड, येत्या काळात इथं मंदिराचं संवर्धन जीर्णोद्धार करतील असं मला वाटतंय. तर चला तर आपण आता पाहूया पुढे जाऊन. तर इथं आता आपण शूज काढूया आणि दर्शन घेऊया.
आता आपण मंदिर पाहिलं, तिथं आपल्याला अजून अवशेष पाहायला भेटतं ते वरती, ते नंतर पाहूया. आधी ह्या साईडला जाऊया, इथं पुढं आपल्याला चुन्याचं गाणं पाहायला भेटतो. हा, पूर्ण किल्ला गवताने भरला होता. काहीच दिसत नव्हतं, आमच्या छातीवर डोक्या एवढं गवत होतं, आम्हाला काहीच बघायला भेटलं नाही. हे चौथऱ्याचे अवशेष आहेत ना, हे पण आम्हाला दिसले नव्हते त्यावेळेस. तर हा आहे चुनाचा घाणा. चुन्याचा घाणा म्हणजे दगडांचे वर्तुळ, ज्यात भल्या मोठ्या दगडी जात्याला बैलांच्या साह्याने फिरवले जात होते. घाण्याच्या साह्याने चुन्याचे जे मिश्रण तयार होत होते, त्याचा उपयोग गडावरील सर्व बांधकामासाठी केला जात होता. लास्ट टाइम एवढं गवत वाढलं होतं, त्यावेळेस आपल्याला चुन्याचा घाणा पण दिसला नव्हता. पुढं बहुतेक धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार आहे, तेच फक्त आपण पाहिलं होतं लास्ट टाइम. आणि इथे एक चौथऱ्यांचे अवशेष दिसतात आहे, साधारण राजवाडा किंवा सदर वगैरे असेल त्यावेळेसची. काय जिंदगीत, अक्षय म्हणतोय सरडा आहे तिथं, जिंदगीत एवढे रंग बदलणारे माणसं बघितलेत आणि हा सरडा दाखवतोय. सरड्याला पण फिक्के पाडतील ते लोक, एवढे रंग बदलणाऱ्या आयुष्यात माणसं बघितलेत मी. सरडा फेक आहे त्यांच्या पुढे, कसा पण असू दे सरडा, शेवटी रंग बदलतोच. कुठे गाईस, इथं सरडा दिसतोय तुम्हाला, लाल होतोय ना, हे बघा दगडावर दिसतंय का तुम्हाला, सरडेश्वर महाराज. त्याला खाची मार मस्त आहे. तरी आत्ता जे बॅक साईडला पाहिलं आत्ता आपण, ते होतं त्या काळी म्हणजे धान्य कोटर किंवा दारुगोळा कोटर म्हणून यूज केलं जात असेल. नक्की माहीत नाही आहे, कारण इथं बोर्ड वगैरे नाही आहे, पण जशी त्याची रचना आहे त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो धान्य कोटर किंवा दारुगोळा कोटर असू शकतो. आम्ही लास्ट टाइम आलो होतो, पूर्ण गवत होतं. वाव, काय वारा सुटलाय, वा. हे सुख शब्दात मांडता येत नाही, जे सह्याद्रीत सुख आहे. आपल्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत जातं ना, त्यावेळेस आपल्याला पाठीवरती हे ओझं घेऊन आपल्याला सह्याद्रीत यावं लागतं. खूप असं मस्त वाटतं सह्याद्रीत. समोर जे पठार दिसते पूर्णपणे, हे पूर्ण रायरेश्वर आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आपल्या सवंगड्यांसोबत, आणि हे स्वराज्य उभं केलं त्यांनी. तर आता आपण चाललोय गडाच्या दुसऱ्या टोकाला, एक साईडने फिरून आलोय, जाताना दुसऱ्या साईडने जे अवशेष आहेत ते पाहत जाणार आहोत. गाईज, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी, खूप छान आहे. नाच करते का? नाच यायलाच लागतं सह्याद्रीत. हे सुख अनुभवायला तुम्हाला सह्याद्रीत यावंच लागेल. आणि हे आहे किल्ल्याचं दुसरं टोक. 1701 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 1702 मध्ये हा किल्ला मराठी सैन्याचे पायदळ सेनापती पिलाजी गोळे यांनी ताब्यात घेतला. पुढे पेशव्यांच्या पतनानंतर 26 मार्च 1818 रोजी हा किल्ला ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यात घेतला. आता आम्ही बसलोय केंजड गडावर, इथं पेटपूजाचा कार्यक्रम चालू आहे. आता आपण अर्धा किल्ला एक्सप्लोर केलाय, एक साईडने आलोय, एक्सप्लोर करत आलोय, दुसऱ्या साईडने जाऊया आता. तर काकडी वगैरे खाऊ नंतर ना आता आपण जाऊया पुढे, आहे का नाही अक्षय? माझ्याकडे मस्तपैकी पेटपूजावर केलेली आहे, वगैरे वगैरे, कैरी, काकडी, लाल तिखट, मीठ, आहा काय मजा आली, शब्दात सांगता येणार नाही. थोडीशी वारेने लाल तिखट डोळ्यात. तर चला आता राहिलेले पॉइंट्स बघूया आणि गड उतरून जाऊया आपण रायरेश्वर किल्ल्यावरती. पटपट जाऊया आता वाजले 4:45 होत आलेत. आपल्याला त्याच्या आधी सनसेट पाहायला रायरेश्वरवर जायचंय.
तर इथून पटपट इथं दोन तीन हे अवशेष आहेत ते पाहूया आणि निघूया. तिकडे एक अवशेष आहेत वरती, कुठे गेलं दिसत नाहीत ना. हा इथं वरती आहे, तर ते पाहूया. किल्ल्याच्या मधोमध आहे ते. आणि हे आपली टीम, तुटकी मुटकी टीम आहे ही, मध्येच बॅटरी डाऊन होणार आहे. इथं चौथऱ्याचे अवशेष पाहायला भेटतात. किल्ल्याच्या सेंटरला हे वास्तू, पण यामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं पाहायला भेटत नाही. सदर किंवा चौकी असू शकते त्या काळेस. ही आपलं एक जुन्याचं गाणं पाहिलं होतं आपण बॅक साईडला, इथं आपल्याला पाहायला भेटतंय. जुन्याच्या गाण्याचं चाक एकदम व्यवस्थित आहे, एकदम टिपटॉप कंडिशन मध्ये. ते आपण वास्तू पाहिली, तर चुन्याचा गाणं पाहिला. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला उतरायला तटबंदीच्या अलीकडे पायऱ्या पाहायला भेटतात. तर इथं तटबंदी होती त्या काळी, मला वाटतं इथं पाण्याचं टाका असावं त्या काळी, पण अलीकडच्या काळात इथं तटबंदी तुटल्यामुळे इथून पाण्याचा निचरा होत असेल आता बाहेरच्या साईडला. त्यानंतर नाही तर ही तटबंदी आपल्याला पाहायला भेटते. तर आता आपण इकडून जाऊया आणि तसंच पलीकडनं गड उतार होऊया. तर चला गाईज, नवीन वर्षाची, मराठी नवीन वर्षाची आपली ही पहिली गडभटकंती आहे किंजळगड. हा झाला की आपण जाणार आहोत रायरेश्वर किल्ल्यावर. तर इथं पण पायऱ्या आहेत खाली इथे जायला, साळींदाराचे काटे असल्यासारखंही. इथं आपल्याला रस्त्यात पाण्याचे टाके पाहायला भेटतात. ते एक फुल झाल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन दुसरं पण फुल होत असेल. एकदम मस्त असं तटबंदी आहे, सुस्थितीत अजून. आणि हे दिसत आहे ते आहे धोम लेक. पूर्ण बॅकवॉटर दिसते आपल्याला. आणि आपण मगाशी गेलो होतो त्या डोंगरावर, इथं फोटो काढत होतो आपण. इथून आता आपण पुढे आलो तर आपल्याला इथे एक पाण्याचं टाक आपल्याला पाहायला भेटते. पाणी आहे, उकळून प्यावं लागेल फक्त. तर ही पूर्ण तटबंदी आहे. आपल्याला इथून पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू पाहायला भेटतोय. तिकडे आपण पाण्याचं टाकं पाहिलं होतं. तिथून आल्यानंतर ना हे गडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय. इथलं पाणी एकदम नितळ आहे, पिण्यासारखं पाणी एकदम. तर उन्हाळ्यामध्ये इथं कोणी स्टे केला तर ह्या टाक्यातून तुम्ही पाणी घेऊ शकता, एकदम क्लीन पाणी. तर कसं ओळखायचं, जिथून तुम्ही वरती येता जस्ट महाप्रवेशद्वारातून, इथे तुम्हाला ध्वज पाहायला भेटेल, भगवा ध्वज. त्याच्या जस्ट समोर ह्या भगवा ध्वजच्या उजव्या साईडला हे तुम्हाला पाण्याचं टाकं पाहायला भेटेल. तर स्टे वगैरे कोणाचा प्लॅन असेल रायरेश्वर किंजळगडच्या इकडे तर तुम्ही इथं पाण्याची सोय आहे. का सांगतोय, कारण लोक कॅम्पिंगसाठी प्लॅन करतात पण गडावर पाणी आहे का नाही हा प्रश्न पडतो. कारण आम्हाला पण पडतो कधी कधी, लांबचा ट्रेक असेल तर त्याच्यासाठी सांगतोय. तर आता आपण होतोय गड उतार. पटकन गड उतार होऊन आपण जाणार आहोत रायरेश्वर किल्ल्यावर. सनसेट आपण तिकडून पाहूया आणि दर्शन घेऊया महादेवाचं. पटकन गड उतार होऊन निघूया आपण रायरेश्वरकडे. खालून ही वस्ती आहे, इथे घरं दिसत असतील तुम्हाला. इथून वरती येण्यासाठी साधारण एक 20 ते 25 मिनिटं हार्डली तुम्हाला लागतील. वरती आल्यावर तुम्हाला एवढं पाहायला भेटेल गडावरती, आता मी जेवढं दाखवलं तेवढं. आणि खाली यायला एक 20 मिनिटं भरपूर झाली. तर उतरूया आता आपण गड आणि निघूया किल्ले रायरेश्वराकडे. तर आता आपण 15 मिनिटात गड उतार झालेलो आहे.
तर व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन गडबडकंतीसोबत. ह्याच्यानंतर आपण रायरेश्वरला चाललो आहे, तर नेक्स्ट व्लॉग रायरेश्वरचा येईल. स्टे ट्यून गाईज. जय शिवराय.